सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। या पार्श्वभूमीवर जुन्नर आंबेगावच्या प्रांत अधिकारी अर्चना तांबे आणि नायब तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ यांनी पिंपळगाव खडकी येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी सर्कल सुदाम मेचकर, तलाठी मयुरी होले आणि पोलीस पाटील बबुशा वाघ उपस्थित होते। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे। प्रांत अधिकारी अर्चना तांबे यांनी सध्याची पूरस्थिती पाहता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन केले आहे। आज घोड नदी पात्र पाण्यानं फुल भरून वाहत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी सुरू असून या ठिकाणी ओढ्यांमध्ये किंवा नदीपात्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह किंवा विसर्ग वाढलेला आहे। मी या ठिकाणी सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करू इच्छिते की कुणीही अत्यंत अत्यावश्यक कामं असल्याशिवाय घराबाहेर पडू नये। तसंच या नदीच्या जे राहणारे लोक आहेत त्यांनी देखील आपलं स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करून घ्यावं। पिंपळगाव, चांडोली आणि खडकी या ठिकाणच्या ग्रामस्थांना माझी विनंती राहील की शक्यतो नदीपात्रालगत असणारी जी वास्तव्याची ठिकाणी आहेत ते इतरत्र त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं आणि अत्यंत महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त शेतांमध्ये पण कामं तात्पुरत्या स्वरूपामध्ये पाऊस कमी होईपर्यंत बंद ठेवावेत असं या ठिकाणी मी प्रशासनाच्या वतीनं सर्वांना आवाहन करते आणि सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी।